नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. नांदेडमध्ये महानगरपालिकांची जी निवडणुका चालू होती त्या संदर्भाने जी प्रचार सभा चालू होत्या. तर असेच नांदेडमधील प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार सारिका भालेराव आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते सुद्धा प्रचार सभेमध्ये भाषण वगैरे करत होते. तर अनेक विरोधकांनी त्यांचे भाषणं ऐकले असतील. आता विरोधक हे चोरून ऐकत असतात, की कोणता उमेदवार काय बोलायलाय. तर सदरील ह्या उमेदवार ताई ज्या आहेत, सारिकाताई ह्या काँग्रेस वंचित आघाडीच्या उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या विरोधी पक्षांची अशी कट्टर एक नजर होती, की ह्यांनी काय बोलतात, त्यांच्या सभेला किती लोक असतात, लोकांच्या भावना काय आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे त्यांच्या पाठीमागं हे जाणूनच होते कॅमेरे घेऊनच. आणि कदाचित त्यांच्या पतिदेवांचे जे भाषणं आहेत, ते लोकांना आवडले असतील, त्यांचे कामं सुद्धा आवडलेले असतील. एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा एखाद्या चांगल्या पदासाठी पात्र ठरतो, तेव्हा लोकांचा विश्वास जिंकलेला असतो आणि मग विश्वासास पात्र जर एखादा उमेदवार मिळाला, तर अर्थातच त्यांच्या भाषणाला, सभांना सुद्धा गर्दी वगैरे होणार. मग त्यावेळेस विरोधकांना कुठेतरी भीती वाटते, की मग आपलं कसं होणार? एवढी जर संख्या यांच्या बाजूने दिसायली, तर आपलं कसं होणार? यांच्यासाठी यांनी मशीनची सेटिंग तर लावून ठेवलेलीच आहे. त्याच्यामुळे आपलं कसं होणार? याची कशी भीती वगैरे हे विरोधकांनी काही बाळगायची गरज नसते. पण झालं असं की सदरील जे उमेदवार आहेत सारिकाताईंचे जे पतिदेव आहेत त्यांच्यावरती मोटरसायकलवर 2-3 लोक आले आणि तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांना म्हणजे असं पळवून लावलं. पण हा हल्ला करणं हे किती चुकीचं आहे का खूपच योग्य आहे, हे विरोधकांनी पण थोडं लक्ष देऊन तपासलं पाहिजे. कारण तुम्ही कोणाकोणावर हल्ले करणार? तुम्ही जर निवडणुका लढवत आहेत, तर लोकांनी फॉर्म भरायचेच नाही का दुसऱ्या? असं म्हणायचंय का ह्या विरोधी पक्षांना? काँग्रेसच्या विरोधी जे पक्ष आहेत, त्यांना असं म्हणायचंय का, की कोणी फॉर्म भरलाच नाही पाहिजे, आमच्या विरोधात विरोधक उभा राहिलाच नाही पाहिजे? तर मग इलेक्शनच रद्द करून टाका ना. इलेक्शन नावाची जी सिस्टम आहे, ती ठेवताच कशाला? काही गरज नाही इलेक्शन नावाची सिस्टम ठेवायची. इलेक्शन रद्द. हम करे सो कायदा. तुमचा एक बसलेला तर आहेच. तो कायदा करेल, तोच राबवेल, तो म्हणेल तो व्यक्ती आमदार, तो म्हणेल तो व्यक्ती महापौर, तो म्हणेल तो व्यक्ती खासदार. त्यानं जाहीर करायचं दिल्लीतून झालं. मग इथं जर एखाद्या सामान्य घरातला बरं त्यांनी स्वतःचं घर सुद्धा दाखवलेलं आहे. अगदी घरकुल योजनेचं मिळालेलं जे आवास असतं, त्या निवासामध्ये तो सामान्य घर असलेला उमेदवार जेव्हा प्रचार सभा घेतो आणि त्याच्यावरती जेव्हा तलवारीने वार केले जातात, तेव्हा ते वार करणारे लोकं काय म्हणतात, "तू लय बड्या-बड्या सभा घ्यायलास, लय भाषणं द्यायलास, लय भाषण देऊ वाटायले का तुला?" अरे प्रचार सभा आहे, त्याची पत्नी उभी आहे, मग तो व्यक्ती भाषण देणारच ना. तो त्याच्या पत्नीसाठी भाषण नाही देणार, मग काय तुमच्यासाठी, विरोधकांसाठी भाषणं देणार का? तर त्याची स्वतःची पत्नी जर उमेदवार आहे, तर त्यांच्या स्वतःच्या पत्नीला निवडून द्या. यासाठी लोकांना समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक उमेदवार बोलत असतो. तुमचे उमेदवार बोलत असतील, तुमच्या उमेदवारांचे रडके भाषणं असतात. मग तुम्ही द्यायचे ना तसे भाषणं. पण हे रडके तोंड यांचे ते तोंड रडके, कधी एकदम रागीट असे डोळे आणि कधी असे रडायलेले यांचे भाषणं कसे आवडणार लोकांना? आणि मग ज्यांची जशी विचारधारा असते त्यांनी तसे भाषणं करत असतात. आता त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं, सारिकाताईंच्या पतिदेवांनी स्वतः सांगितलं माध्यमांसमोर, की जेव्हा मी अगोदर म्हणले आठवले साहेबांच्या गटामध्ये होतो आणि तो पक्ष भाजपसोबत असल्यामुळे तिकडून मला निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी पक्षाचं तिकीट देण्यासाठी फक्त नुसतं तिकीट देण्यासाठी निवडून येण्याचा विषय दूरच हां, तिकीट देण्यासाठी ₹50,00,000 मागितले. आम्ही सामान्य घरात राहणारे लोकं ते सांगतात स्वतः, की आम्ही सामान्य घरात राहणारे माणसं ₹50,00,000 ह्या पक्षांना कुठून देणार? हे खरं आहे हां.
हे खरं आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा एक व्यक्ती अशीच गेली होती तिकीट मागायला मुंबईमध्ये. त्यांच्यासोबत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीसोबत असणारा मित्र पक्ष पहिलेचा, आता ते काँग्रेससोबत आलेले आहेत इकडे. पण त्या पक्षाचं तिकीट मागायला दुसऱ्या व्यक्तीला विधानसभेचं तिकीट पाहिजे होतं. त्यांच्यासोबत गेले होते. त्यांना सुद्धा 50,00,000च मागितले होते. आणि तो व्यक्ती गावात आला आणि सगळ्या काँग्रेसच्या लोकांना सांगू लागला. म्हणजे विरोधकांना सांगू लागला. त्याचे जे विरोधक आहेत ना गावातले, त्या विरोधकांना येऊन सांगत होता, की तुमचा काँग्रेस पक्ष खूप चांगला आहे, की तुमच्याकडून तिकिटासाठी किमान पैसे तरी घेत नाही. कुठल्याही कितीही गरीब व्यक्तीला कधी पण तिकीट त्या पक्षामध्ये मिळू शकतं. पण आम्ही ज्या पक्षाचं आहे ना, त्याने सांगितलं, "आम्ही ज्या पक्षाचे कट्टर आहे ना, आम्ही गेलो मुंबईला. पहिले तर आमचा नेता आम्हाला भेटच देत नव्हता, बाहेरच येत नव्हता. आम्ही त्याच्या बंगल्याच्या बाहेरच गिरट्या मारल्या, मारल्या कितीतरी दिवस तिथं मुंबईमध्ये राहून. आमच्या जवळचे पैसेही त्यानं सांगितलं, की खतम होत आली तिथं मुंबईत राहू-राहू. नंतर कितीतरी दिवसानंतर त्यांच्या पियेचा पिये, पियेचा पिये त्याने भेट दिली कशीतरी आणि त्यानं सांगितलं, "50,00,000 आधी तुम्हाला द्यावं लागतील, तर तुम्हाला तिकीट देणार आणि यानंतर आमचे छोटे साहेब बोलतील, नंतर तुम्हाला कधी तर मोठे साहेब बोलतील." वाह! त्यानं तिथे हात जोडले पाया पडला त्या लोकांच्या, "तुमचे तिकीटही नको आणि एवढे पैसेही आमच्याच्यानं देणं होत नाही." म्हणून ते बिचारे घरी गावात आले आणि गावात येऊन त्यांच्या विरोधकांना, गावातले जे कट्टर विरोधक होते त्यांचे काँग्रेसचे, त्यांना येऊन सांगत होता ते व्यक्ती, की "एवढे पैसे मागतात बा आमचे पक्ष आहे." म्हणजे स्वतः कार्यकर्तेच त्यांचे येऊन सांगतात. आता आठवलेंचं कार्यकर्तेच आहे बिचारे ते. सारिकाताईंचे पतिदेव. पण ते म्हणतात, की मला सुद्धा ₹50,00,000 तिकिटासाठी मागितले. आम्ही गरीब माणसं नाही देऊ शकत असे पैसे. त्यांनी स्वतः व्यक्त केली ती प्रतिक्रिया दिली आणि मग आम्ही ते तसे पैसे ह्या पक्षश्रेष्ठींना देऊ शकत नाही. म्हणून गरिबांना हात देणारा, आम आदमी के साथ असणारा पक्ष आम्हाला हवा असतो आणि काँग्रेस वंचित आघाडीने आम्हाला ती संधी दिली निवडणूक लढवण्याची आणि म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला कुठेतरी या इलेक्शनमध्ये उभं राहायची संधी मिळाली, निवडणूक लढवायची संधी मिळाली. आता निवडून येणार हे ते आता पुढचा भाग राहिला. पण निवडून येण्याच्या आधीच विरोधकांकडून त्यांच्यावरती असे हल्ले केले जात असतील, अर्थात विरोधी पक्षांकडून, तर ही किती निंदनीय गोष्ट आहे. आणि ती आपल्या देशात घडावी आणि ह्या पार्ट्यांचे गुणगान गाणारे जे 2-3 बसलेले आहेत ना, हे थोबाडं धर्माच्या नावाखाली. आता सांगा बरं कुठल्या धर्मामध्ये असं लिहिलेलं आहे, की तुझे भाषणं लोकांना खूप आवडतात म्हणून एखाद्या व्यक्तीचे भाषणं लोकांना आवडायला लागले निवडणुकीच्या सभेनं आणि त्याच्यामध्ये जर गर्दी जमायला लागली, लोकांना आवडत असल्यामुळे, तर त्या व्यक्तीवर जाऊन हल्ला करा. हे या 2-4 थोबाडांनी सांगावं हे YouTubeवर बसलेले 2-4 थोबाड आहेत जे एका पक्षाचं गाणं गात बसतात. त्यांनी सांगावं की त्यांच्यावर असं तलवारीने हल्ला केला पाहिजे. बरं हे सांगतात नाही आम्ही मुसलमानांसाठी बोलतो म्हणतात. आता तो मुस्लिम बांधव बी नाही तो बिचारा. आंबेडकर वादी विचारांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा तो व्यक्ती आहे. भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने आणि ते भगवान गौतम बुद्धांचे विचार आपल्या सभेतून सांगत असेल 1-2 त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगत असेल. पक्षांचं सांगितलेलं लोकांना कधीही आवडत नसतं. ज्यावेळेस आपण महात्म्यांचे विचार मांडत असतो, त्यावेळेस लोकं ऐका येत असतात. ते महात्म्यांचे विचार ऐका येतात. अर्थात ते काँग्रेस पक्षाचं विचार ऐकायसाठी ते त्या भाषणाला येत नसतात. ते व्यक्ती आंबेडकरवादी चळवळीचा आहे. ते व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 4-2 विचार जर भाषणात सांगत असलेले एखाद्या ठिकाणी सांगितले असतील, तर दुसऱ्या ठिकाणी निश्चितच गर्दी जमणार आहे. मग कोणासाठी गर्दी आहे? ती काँग्रेस पक्षासाठी गर्दी जमत नसते, तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2-4 विचारांचे शब्द आमच्या कानावर पडावेत आणि आम्हाला अशा महात्म्यांच्या विचारावर चालता यावं यासाठी ती गर्दी जमत असते. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या पाठीमागची गर्दी असते ती, ना की ती काँग्रेस पक्षाच्या पाठीमागची. आणि मग विरोधी पक्षांनी अर्थात भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने एवढं मनाला वाटून घेण्याचं काही कारण नाही गर्दी जमली तर. काय विरोधकांच्या एक सभेला गर्दी जमली मग त्याच्यावर हल्ला करायचा उमेदवार निवडून येण्याच्या आधीच.
बरं आता हा नांदेड मधला प्रकार आहे. मराठवाड्यामध्ये असे प्रकार घडायला नको आहेत. कारण मराठवाडा भूमी साधू संतांची भूमी आहे. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची. असं आहे ह्या मराठवाड्यामध्ये आणि नांदेड हे मराठवाड्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी मराठवाड्याच्या नावाने विद्यापीठ चालतंय तिथं. तरी सुद्धा तिथे एखाद्या उमेदवारावर तलवारीने वार केले जात असतील, तलवारीने हल्ला केला जात असेल, तर मतदारांना काय वाटलं असेल याचा विचार केला का? आणि पुढची प्रतिक्रिया देतात ते भाऊ, की मतदारांना सुद्धा असे तलवारीचे धाक दाखवल्या जात आहेत. आम्हालाच मतदान कर, नाहीतर आम्हाला जर निदर्शनास आलं, तू काँग्रेसला मतदान केलं, तू वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं, तर बघ मग ही तलवार आहे तुझ्यासमोर. हे बरोबर आहे का? भारतीय जनता पार्टी सोबतची मित्रपक्ष पार्टी यांनी विचार केला पाहिजे. किती जणांच्या हातात तुम्ही तलवारी देणार आहेत? किती जणांना तुम्ही मारणार आहेत? म्हणजे गांधीजींना मारून इच्छा पूर्ण झालीच नाही. अजून इच्छा बाकीच आहेत का? मला वेदामध्ये दाखवा. हिंदू धर्माच्या नावाखाली जगताय ना तुम्ही, हिंदू धर्माच्या नावाखाली खुर्च्या मिळवताय ना, मग 4 वेद, 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, पुराणं हे सगळं दाखवा तुम्ही. अ, जेवढे काही तुमचे तत्वज्ञान आहे आपल्या धर्मातलं, ते सगळं दाखवा. उपनिषद दाखवा, भगवद्गीता दाखवा, गीताई दाखवा, ज्ञानेश्वरी दाखवा. हे सगळे ग्रंथ आणा. 18 पुराणं आणा समोर आणि एखाद्या तरी पुराणामध्ये दाखवा, की एखादा उमेदवाराच्या सभेला गर्दी जमली असेल चांगली, लोक ऐकावा वाटत असेल लोकांना त्यांचे भाषणं, तर त्यांच्यावर तलवारीने वार करा आणि त्यांना मारून टाका. असं जर एखाद्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांमध्ये निघालं ना, तर तुमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिरवणूक काढू बँड लावून चांगली आणि पूजा करू देवासारखं. पण दाखवा ह्याच्यात. वेदामध्ये तर दाखवा, उपनिषदांमध्ये तर दाखवा, भगवद्गीतेमध्ये तर दाखवा. काय कुठे लिहिलेलं आहे, की एखाद्या उमेदवाराचे आंबेडकरवादी चळवळीचे विचार जर कुणाला आवडत असतील आणि ते उमेदवाराला तुम्ही म्हणत असाल, "लय भाषणं करायलास का?" म्हणून. अरे त्याला भाषण करता येत असेल म्हणून त्याने केलं असेल ना. पण इथे कुठल्या ग्रंथात सांगितलंय त्याच्यावर अशी तलवारीने वार करा आणि त्याला संपवा म्हणून? आणि मागे निवडून आल्या बरं तुम्ही हे त्याच्या भाषणाला गर्दी जमली म्हणून त्याच्यावरती वार. मागे मुंबईजवळ तिकडे काय झालं? त्या निवडून आल्यानंतर म्हणजे ती निवडून आल्यानंतर उमेदवार तिच्या पतीला त्यांनी वार करून मारून टाकलं अक्षरशः. कशामुळे रे बाबा? आणि प्रश्न विचारला, की ह्या पक्षानं जर विचारलं ना, कशामुळे तुम्ही असं करताय? कशामुळे लोकांना मारताय? कशामुळे माणसांचे जीव घेताय? धर्मासाठी म्हणतात. धर्मासाठी? तुमचा उमेदवार निवडून आला तर धर्म जागृत आणि विरोधकातला उमेदवार निवडून आला तर धर्म गेला तळाला. तर हे कुठल्या पद्धतीने असं चालू आहे आणि म्हणून कुठेतरी ह्या पक्ष आणि पार्ट्याच्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि उमेदवारांवरचे हल्ले थांबवण्यात आले पाहिजे. याच्यापेक्षा तुम्ही निवडणुकांमध्ये पारदर्शकता कशी आणू शकेल याच्याकडे लक्ष द्या आणि ह्या पक्ष आणि पार्ट्यांचं ऐकून तलवारी घेऊन पळत सुटणारे या गुंड लोकांनी सुद्धा स्वतःला कधीतरी प्रश्न विचारा. हे पक्ष आणि पार्ट्यांसाठी आपण आपल्या बांधवांना, भावांना वार करून संपवत आहोत. त्याच्यापेक्षा एक तलवार यांनाच का दाखवा ना नुसता धाक, मारू नका पण दाखवा त्यांना. कारण मारणं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही. कारण मानवजातीला नैसर्गिक मृत्यू आहे. त्याच्यामुळे मारायची काही जरूरत नाही. पण यांनाच थोडासा धाक दाखवा आणि यांनाच घरात बसवा. एवढीच अपेक्षा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.